श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मातीचा माठ प्राचीन काळापासून नैसर्गिकपणे पाणी थंड होण्यासाठी वापरत असे. हे काळ्या किंवा लाल मातीपासून बनवले जाते आणि फ्रीजप्रमाणे नैसर्गिकरित्या पाणी थंड करते. यातील सूक्ष्म छिद्रातून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणी थंड राहते आणि हे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. मातीतील घटक त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिसळतात. ते नैसर्गिक खनिजयुक्त असते. ह्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, लोह मिळते आणि ते शरीराला आरोग्यदायी असते. याच्यात कोणतीही रसायने नसतात आणि ते पिण्यासाठी अत्यंत पाणी चांगलं असतं. मातीच्या माठातील पाणी पिण्यास गोड आणि चविष्ट असते. काळ्या मातीचा माठ पाणी अधिक काळ थंड राहण्यासाठी चांगला उत्तम मानला जातो. यातील पाणी फ्रीजप्रमाणेच थंड असते, पण फ्रीजमधील पाणी आपण पिल्याने आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो. त्याचेही दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगायला लागतात. फ्रीजमधील थंड पाणी जरी आपण पिलं तरी आपली तहान भागत नाही, कारण ह्यातील थंड पाणी हे नैसर्गिक नसते. परंतु हा माठ आपल्याला जपून वापरायला लागतो, कारण त्याला जरा जरी तडा गेला का ते लगेच फुटते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागते. आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यासाठी आपल्याला सतत पाणी पिण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारची सरबते, पणे प्यायची असतात. फळांचे ज्यूस, फळं खायची असतात आणि ह्याच्यासाठी माठातीलच थंड पाणी आपण वापरायचे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. उन्हाळ्याचा त्रास होत नाही.